नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि पहिली बातमी आहे ती परभणीमधून। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये असून जिल्हाधिकाऱ्यांकडून आता परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत। तर परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले। काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली। तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या। परभणीत काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक परभणी बंदची हाक दिल्यानंतर आज आंदोलकांकडून दगडफेक जाळपोळ करण्यात आली। आक्रमक आंदोलकांनी दुकानं आणि रस्त्यांवर जाळपोळ केली। आक्रमक आंदोलकांनी दुकानांचीही तोडफोड केली। दरम्यान त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला। दंगल पथक घटनास्थळी दाखल झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे। आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल पथकाकडून अश्रुधुराचा वापर। दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली। आंदोलकांकडून लावण्यात आलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं। कालही आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत घटनेचा निषेध केला होता। आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती। या सर्व प्रकारामागे जर दुसरा कोणाचा हात असेल, कोणी मास्टरमाइंड असेल, त्याचा देखील शोध घेऊन फास्ट ट्रॅकवरती हे केस चालवावी व त्याच्यावर कडक शासन करावं आपण त्यांना सर्व आश्वासन दिलेलं आहे। आता पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत आणि परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली आहे। मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो। यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे। कि जब से ये सरकार आई है महाराष्ट्र में तब से हर जगह पर इस प्रकार की घटना हो रही है। लोगों ने शांतता रखनी चाहिए और हम सब महाराष्ट्र के लोग डॉक्टर आंबेडकर के साथ, उनके विचारों के साथ रहे हैं, सबको मालूम है। कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीने काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल फोडू या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे। प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ते सातत्याने पोलिसांशी, प्रशासनाशी या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे। बीडच्या केजमधील वसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। दहशत माजवणाऱ्यांना प्रशासन आणि काही नेत्यांचं संरक्षण आहे असा आरोप दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय। तर बीडमध्ये कुठल्याच प्रकरणामध्ये पोलीस तक्रार घेत नाहीत असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही। त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात। म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे आणि ठीक आहे, आम्ही विरोधी बाकावरती उद्या अधिवेशन सुद्धा आहे। ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणार नाही। इथं तुम्ही म्हणताय तसं दुर्दैवाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून कुठेतरी सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावं लागतात की काय अशी परिस्थिती झालेली आहे। ते खरं म्हणजे सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची, सर्व नेते मंडळीची आहे। पंकजा मुंडेंची शासनाकडे मागणी। मस्साजोग हत्या आणि परळी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा। दोन्ही घटनांचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः चर्चा करणार। या राज्याच्या गृहमंत्र्यांना आमचं नम्र आवाहन आहे की या प्रकाराचा तातडीने छडा लावला गेला पाहिजे आणि नुसतं आरोपींना अटक करण्यापुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधणं
आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याकरता प्रशासनाने कायम सजग राहून कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना दिल्या जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता बातमी आहे ती महायुतीच्या बैठकीची. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठकीची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीमधल्या बैठकीनंतर मुंबईमध्ये तीनही नेत्यांची वर्षावर बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईमध्ये उद्या महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांच्या बैठकीची शक्यता आहे. महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची वर्षावर बैठक होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब उद्या होणार. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत खातेवाटप आणि पालकमंत्री पदासंदर्भात चर्चेची शक्यता आहे. वरिष्ठांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाणार की नाही अशी सध्या चर्चा आहे. खातेवाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिंदेंची काल भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांवरून समन्वय नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे अशीही चर्चा आहे. अद्याप भाजपची यादी सुद्धा फायनल नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर येत्या 1-2 दिवसात विस्तार होणार असा दावा शिरसाटांनी केलाय. तर देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते दिल्लीमध्ये आले. त्यांनी गडकरींच्या निवासस्थानी गडकरींची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपतींचीही भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ते भेटले. राजनाथ सिंग यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीमध्ये दाखल झालेत. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आता अजित पवार पोहोचले आहेत. आज रात्री अमित शहा आणि नड्डा यांच्यासोबत त्यांची भेट होणार अशीही माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. महायुती आहे. 2 अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे. आम्ही रोजच भेटत असतो. मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केली की मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, म्हणून कदाचित ह्या सगळ्या स्पीडली बैठका होत आहेत. मॅक्झिमम 2 ते 3 दिवसामध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे. आम्ही सांगितलेली भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटप सुद्धा करण्याचा तिघांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील. 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. लोकशाही संपवण्याचं पाप असून आम्ही कोर्टात जाणार असं म्हणत नाना पटोले यांनी इशारा दिलाय. तर ईव्हीएमवर बोलणं हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय. ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, शुक्रवारी सुप्रीम कोर्टात जाणार. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. मंगळवारी वकील अभिषेक मनु सिंघवींसोबत या उमेदवारांची बैठक झाली आहे. महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनंतर अरविंद केजरीवालांची देखील शरद पवारांसोबत बैठक झाली. ईव्हीएम संदर्भात अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांमध्ये दिल्लीत चर्चा झाली. तर रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचं पाप आम्ही कोर्टात जाणार असा इशारा नाना पटोलेंनी दिला. दरम्यान ईव्हीएमवर बोलून विरोधकांकडून खोटारडेपणा, चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर ही टीका केली आहे. रात्रीच्या अंधारात हे मतं वाढली कशी, कुठल्या याच्यावर लाईन लागलेली होती, कोणत्या बूथवर लाईन होती, अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलं नाही. म्हणून रात्रीच्या अंधारात जे काही पाप, लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे त्याचा जबाब तर आम्ही विचारू. निवडणूक आयोग देणार नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. मतं मागण्याकरता काही तर लागेल. महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करतायत आणि ईव्हीएम वर बोलून खोटाडेपणा करतायत. नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तुम्ही त्यांना की त्यांचे बूथ का मागे आहेत, ते का मागे पडले. महाराष्ट्रातील ईव्हीएम संदर्भातला संपूर्ण डेटा घेऊन शुक्रवारी याचिका दाखल करणार असल्याचं प्रशांत जगतापांनी म्हटलंय.
आम्ही आज आता या ठिकाणी अभिषेकजी मनु सिंघवी साहेबांनी आमचं आणि केजरीवाल साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या 2 दिवसात तो सगळा डेटा घेऊन साधारणतः फ्रायडेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या जे पराभूत केलेले उमेदवार हे एकत्रित या ठिकाणी याचिका दाखल करणार। चुनाव आयोग ने मोटे मोटे तौर पे 3-4 हमें आश्वासन दिए। एक तो ये कि कोई मास डिलीशन अब चुनाव के पहले नहीं किया जाएगा। दूसरा ये कि अगर कोई भी डिलीशन किया जाता है तो वो लिस्टों के आधार पे नहीं किया जाएगा। किसी को भी अगर डिलीशन कराना है तो उसे फॉर्म 7 भरना पड़ेगा, उसी के आधार पे डिलीशन होगा। और अगर चुनाव आयोग तय करता है कि कोई डिलीशन होना है तो उस पे पहले फील्ड इंक्वायरी होगी और फील्ड इंक्वायरी में BLO जो है वो अपने साथ बाकी पार्टियों के पदाधिकारियों को, रिप्रेजेंटेटिव्स को भी लिए आवेदन किया है। शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिंदे गटाकडून आपल्याच 5 मंत्र्यांच्या नावाला विरोध करण्यात येतोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध। सूत्र: अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील। शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे गटात इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद असेल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षानंतर पदमुक्त केलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे, ही आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची आमदारांची मागणी आहे। नवीन चेहऱ्यांना आलटून पालटून संधी देण्याचीही आमदारांची मागणी आहे। जुन्या चेहऱ्यांना वारंवार संधी दिल्यास आमदारांची नाराजी उफाळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बंडखोरीवेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना संधी देण्याचीही मागणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याचा निर्णय आणखीन झालेला नाही ना, हा निर्णय हा सामूहिक होणार आहे। म्हणून कोणी काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त नेते लोक जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे लोक निर्णय घेणार आहेत। म्हणून या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही आमदार इन्व्हॉल्व नसतो, कोणताही नेता इन्व्हॉल्व नसतो। हे सर्वस्वी निर्णय त्या नेत्याने घ्यायचेत आणि त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही खाली करत असतो। महाविकास आघाडीमधील काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे। भाजपकडून महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यात कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य की त्यांचे खासदार त्यांना सोडून जातील। मी चंद्रशेखर बावनकुळेवर कुठलीच प्रतिक्रिया देत तुमचे खासदार तुमच्यासोबत राहणार की सत्तेसोबत जाणार? आमच्यासोबतच आहे। काही चर्चा सुरू झाली ऑपरेशन लोटसची? आमच्यासोबतच आहे। भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। त्या पक्षातले आमदार असतील, त्या पक्षाचे असलेले इतर खासदार असतील, त्यांना अशी जाणीव झालेली आहे की आता पक्षात राहून 5 वर्ष विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेमध्ये सहभागी होऊन चांगलं काम जर आपल्या मतदारसंघात करू शकलो तर पुढच्या वेळेला आपलं भवितव्य चांगलं राहील। म्हणून अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, भाजपच्याही संपर्कात आहेत। आणि आता महत्त्वाच्या 25